आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सांगलीच्या जतमध्ये भाजपात बंडखोरी झाली आहे। गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारी विरोधात भाजपचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन करत बंडखोरी जाहीर केली आहे। पाटण विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे हर्षद कदम अर्ज दाखल करणार आहेत। शंभूराज देसाई यांच्यावरती भ्रष्टाचार दडपशाहीचे आरोप करत महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक रिंगणात असल्याचं हर्षद कदम यांनी म्हटलंय। वर्धासह देवळी आर्वीत दिग्गज नामांकन दाखल करण्यात आलं। भाजप काँग्रेस आणि भाजप बंडखोरांचा समावेश यामध्ये असणार आहे। वाशिमच्या रिसोडमधून शिवसेनेच्या भावना गवळींना उमेदवारी देण्यात आली। विकास हेच माझं ध्येय असणार आहे आणि ते मी खेचून आणणारच अशी प्रतिक्रिया गवळींनी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्यातर्फे घटक पक्षांची मोठ बांधण्यात येते आहे। विरोधी बाकावर असणारे हे सर्व नेते आता एकत्रित प्रचार करताना पाहायला मिळतील। अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील शरद पवारांच्या भेटीला आहेत। बारामतीच्या गोविंद बागेत उमेश पाटलांनी पवारांची भेट घेतली आहे। वर्ध्याच्या आर्वीतील भाजप उमेदवारीचा वाद विकोपाला गेलाय। विद्यमान आमदार दादाराव केसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। भाजपनं अजूनही उमेदवारी जाहीर न केल्यानं केसेंची आक्रमक पवित्रा घेतलाय। मावळ विधानसभा निवडणुकीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानपूर्व प्रशिक्षण तळेगावामध्ये देण्यात आलं, तर पुन्हा दुसरं प्रशिक्षण हे 9 ते 10 नोव्हेंबरला देण्यात येणार आहे। शरद पवारांच्या गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। अनेक राष्ट्रवादीचे नेतेही पवारांना भेटण्यासाठी आले। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। जागृती मैदान ते वागळे इस्टेटपर्यंत रॅली काढून ते अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी राज्यभरातील शिवसेनेचे अनेक आमदार आणि पदाधिकारी देखील हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपचे मुंबईतील 5 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यात राम कदम, योगेश सागर, मनीषा चौधरी, तमिळ सेल्वन आणि विनोद शेलार यांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरातील 4 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अब्दुल सत्तार, संजय सिरसाट, अविनाश सावे आणि सिद्धार्थ चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करतील। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दोघंही शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पुण्यातून अनेक उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत। प्रशांत जगताप, सुनील टिंगरे, बापू पठारे, रवींद्र धंगेकर अर्ज भरणार आहेत। कोल्हापुरातून हसन मुश्रीफ जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापुरात मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात कडवी लढत होणार आहे। कुडाळ मालवण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे आणि नितेश राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी त्यांच्यासोबत खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी शरद पवार गटाकडून 9 आणि अजित पवार गटाकडून 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली। त्यामुळे राज्यातील 288 पैकी 32 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार आहे। चांदवड देवळा मतदारसंघामध्ये भाजपला आणखीन एक धक्का बसलाय। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज माजी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे। जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी वसंत देशमुखांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। रात्री उशिरा संगमनेरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। पुणे जिल्हा शिवसेना संघटक अक्षय जाधव यांनी अखेर महायुतीत बंडखोरी करत स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला। प्रवेश होताच जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी देण्यात आली। राजरत्न आंबेडकरांनी रात्री उशिरा मनोज जरांगेंची भेट घेतली। या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये आंबेडकरांनी 4 वेळा जरांगेंची भेट घेतली आहे। परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटलांची रात्री उशिरा भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये ही भेट झाली, त्यामुळे भेटीला अनेक महत्त्व प्राप्त झाले।
नागपूरमध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसचे निलंबित नेते नरेंद्र जिचकार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्याचा दिवस हा अखेर शिल्लक आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार याद्या जाहीर करणं सुरूच आहे. उमेदवार यादी जाहीर करण्यात महाविकास आघाडीनं मात्र आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीनं आतापर्यंत 261 उमेदवार जाहीर केलेत. यामध्ये काँग्रेसनं सर्वात जास्त म्हणजे 100 उमेदवार जाहीर केलेत. त्या खालोखाल शिवसेना उभाठानं 85 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं 76 उमेदवार जाहीर केले. तर महायुतीमध्ये पाहायचं झालं तर महायुतीनं आतापर्यंत 235 उमेदवार जाहीर केलेत. यामध्ये भाजपनं सर्वात जास्त म्हणजे 121 उमेदवार जाहीर केलेत. शिवसेनेनं 65 आणि राष्ट्रवादीनं 49 उमेदवार हे जाहीर केलेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये तेढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शिवसेना भाजप विरोधात उमेदवार देणार आहेत. आदित्य ठाकरे आज महाडचा दौरा करणार आहेत. महाडच्या उभाटाच्या अधिकृत उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार असून स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं आपली उमेदवारांची 6वी यादी जाहीर केली. यादीमध्ये 32 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मनसेनं आतापर्यंत 110 उमेदवार जाहीर केले आहेत. भिवंडी ग्रामीणमधून महायुतीची उमेदवारी म्हणून उबाठा गटाचे महादेव घाटाळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. अहिल्यानगर शहरातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमळकर यांनी उमेदवारी जाहीर झाली. यानंतर शिवसेना उबाठा गटाकडून बंड करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली. अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे इम्तियाज जलील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये जागा वाटपाचा गोंधळ सुरू आहे. 23 मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारच देण्यात आलेला नाहीये. अर्ज भरण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक असून उमेदवारच जाहीर केले नसल्यामुळे अजूनही तिढा काय अशी चर्चा सध्या रंगली आहे. रोहित पवार आज कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी रोहित पवारांनी सपत्नीक सद्गुरू संत श्री सीताराम बाबा यांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय. भाजपचे नेते आशिष देशमुख यांना Y+ सुरक्षा देण्यात आली. सावनेरमधून उमेदवारी मिळवण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात आल्याची माहिती हाती येते. भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भिवंडी पूर्वचे निवडणूक प्रमुख असणारे संतोष शेट्टींनी 2 दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शेट्टींच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. मनसेनं कल्याण पश्चिममधून माजी नगरसेवक उल्हास भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उल्हास भोईर यांनी विश्वनाथ भोईर यांच्यासोबतचे फोटो ठेवल्यामुळे मात्र मोठ्या चर्चांना उधाण आलंय. यानंतरची ब्रेकिंग बघूया. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा अर्ज भरण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेत. अमित ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर अमित ठाकरेंसोबत संदीप देशपांडे सुद्धा आज त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. यावेळेस त्यांच्यासोबत राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असेल. पालघर विधानसभा मतदारसंघात 2 सख्खे साडू आमनेसामने आलेत. राजेंद्र गावित यांनी जयेंद्र दुबळा यांना आव्हान केलंय. शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना संधी मिळाली आहे तर ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळांना उमेदवारी मिळाली आहे. माजी खासदार राजेंद्र गावित आणि माजी आमदार विलास तरे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. गावितांना पालघरमधून तर विलास तरे यांना बोईसरमधून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मलकापूर मतदारसंघामध्ये भाजपकडून पुन्हा एकदा चैनसुख संचेती यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मलकापूर रेल्वे स्थानकामध्ये जल्लोष करत मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला. लातूरमध्ये लक्ष्मीकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अहमदपूर विधानसभेची मागणी केली आहे. लिंगायत विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. आरमोरी मतदारसंघात काँग्रेसनं निवृत्ती घेतलेल्या रामदास मसराम या शिक्षकांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना भाजपनं 3ऱ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात रामदास मसराम यांना
उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेनं आनंद भरोसेंना परभणीतून उमेदवारी जाहीर केली आहे। भाजपमधून नुकताच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 6वी यादी जाहीर करण्यात आली। यादीमध्ये अकोल्यातील अकोला पश्चिममधून प्रशंसा अंबेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोली विधानसभेसाठी सय्यद जावेद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। सय्यद जावेद यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये पक्षप्रवेश केला होता। शिवसेनेकडून हदगावमध्ये बाबूराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर नांदेड दक्षिणमधून जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळेस त्यांच्यासह त्यांच्या काही जवळच्या साथीदारांनी देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आमदार राम शिंदेंना धक्का बसलाय। राजेंद्र देशमुख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय। पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बीडमध्ये पुन्हा एकदा काका जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष निवडणूक लढायचा निश्चय करून दंड थोपटले। काल जयदत्त क्षीरसागर यांनी रॅली काढत भव्य शक्ती प्रदर्शन केलं आणि कार्यकर्ता मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये लढू आणि जिंकू असा नारा देण्यात आला। तसंच विकास कामातील टोल नाका बंद करा असं म्हणत पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यावर त्याने टीकास्त्र डागलंय। मुंबई शहरातील बॅनरबाजीवर महानगरपालिकेनं बडगा उगारलाय। शहरातील 11,000हून अधिक फलक पालिकेनं हटवले। विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी निवडणूक आयोगानं बेस्ट उपक्रमामध्ये आणि उपक्रमाकडे बसची मागणी केली आहे। सध्या मुंबई शहरातील या कर्मचाऱ्यांसाठी 600 बस मागवल्यात। भारतीय विमान कंपन्यांच्या किमान 50 प्रवासी विमानांना रविवारी बॉम्बच्या धमक्या मिळाल्यात। गेल्या 14 दिवसात 350हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानं कंपन्यांचं सुमारे 1000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। वांद्रे टर्मिनल्सवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेनं अनारक्षित तिकीट प्रवाशांसाठी नवीन होल्डिंग क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतला। हे होल्डिंग क्षेत्र तात्काळ अंमलात येणार आहे। गेल्या 50 दिवसांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांनी 3 कोटी रुपयांच्या तिकिटांची खरेदी केली आहे। त्यामुळे क्यूआर कोडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। घाटकोपर मानखुर्द आणि सायन पनवेल जंक्शन नंतर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई पालिका या ठिकाणी उड्डाणपूल बांधणार आहे। यासाठी 1027 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा मध्यम श्रेणीत येत असून ऐन दिवाळीमध्ये तो ढासळण्याची शक्यता आहे। त्यामुळे महानगरपालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली, मात्र त्यांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या 67% जागा रिक्त आहेत। सीएटीतर्फे राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरी परीक्षेत केवळ 34,529 जागांवरच प्रवेश होऊ शकले। सिडकोची सोडत निघाल्यानंतर खारघरमधील घरांना नागरिकांनी अधिक पसंती दिली आहे। 15 दिवसांमध्ये 60,000 नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। हल्लीच्या काळामध्ये घरांमध्ये दिवाळीचा गोडवा वाढवणारे फराळाचे पदार्थ बनवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस विविध कारणांमुळे कमी होत आहे। त्यामुळे दिवाळीमध्ये रेडीमेड फराळाला अधिक पसंती मिळते। महिला बचत गटाला यामुळे संधी देखील मिळते। दिवाळीच्या तोंडावर सुकामेवा डाळींसह खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। आयात शुल्क वाढल्यामुळे तेलाचे दर वाढले आहेत। त्यामुळे दिवाळीत फराळ बनवण्याचा खर्च सुद्धा वाढला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्यात। बाजारपेठेत आकाशकंदील, पणती, फटाके विक्रीसाठी दाखल झालेत। यावेळेस नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके महाग झालेत। 15 ते 20% फटाक्यांच्या किमतीत वाढ झाली आहे। मावळच्या देहुरोड कॅन्टोन्मेंट छावणीत परिसरामध्ये फटाक्यांची दुकानं सजली आहेत। पवन मावळातील जिल्हा परिषद शाळेतील छोट्या मावळांना शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची उत्तम प्रतिकृती त्यांनी बनवली आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातून परतीचा पाऊस गायब होताच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून थंडी सुरू झाली आहे। दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे। भरधाव वेगाने जाणाऱ्या बसच्या धडकेमध्ये एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे आणि त्यावर गुन्हा दाखल केला आहे। कोल्हापूरमध्ये धुक्याची चादर पसरली असून गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे। पहाटेपासूनच धुके पडलं असून त्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला आहे। नागपूरमध्ये काँग्रेस नेते माजी मंत्री अनीस अहमद हे काँग्रेसमधून नाराज असून बंडच्या पावित्र्यात असल्याचं कळतंय। अनीस अहमद वंचितच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर लढण्याची शक्यता वर्तवली जाते। कोथरूड विधानसभेमध्ये आता चौरंगी लढत पाहायला मिळते। या मतदारसंघामध्ये आता भाजप, महाविकास आघाडी, मनसे आणि आता अमोल बालवडकर अपक्ष अर्ज भरणार आहेत। त्यामुळे लढतीमध्ये नेमकं कोण जिंकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये माहीमच्या जागेवरून महायुतीला पेच सुटण्याचं नाव घेत नाहीये। माहीममधून निवडणूक लढवण्यावर सदा सरवणकर हे ठाम आहेत। सदा सरवणकर उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे। समाधान सरवणकर यांनी याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे। यापूर्वी काल सदा सरवणकरांनी दुसऱ्यांदा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। अवघ्या 10 मिनिटांसाठी सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतरही सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। जळगाव भुसावळ रोडवरील तरसोद फाट्याजवळ एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालाय। वांद्रे स्थानकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणानंतर मध्य रेल्वेनं गर्दी टाळण्यासाठी निर्णय घेतला। दिवाळी छटपूजेच्या दरम्यान प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती प्रतिबंधित करण्यात आली आहे। सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केला जात असल्याच्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयानं दखल घेतली। तसंच हा गैरवापर टाळण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करा असे आदेश देखील राज्य सरकारला दिले। मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत असतो। असं असताना तापमानामध्ये आता घट जाणवते। त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे। सोना चांदीच्या किमतींनी नवीन उंची गाठली असतानाच त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळते। सध्या चांदी लवकरच 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे। दिवाळी निमित्तानं रेल्वे आणि एसटीचं बुकिंग फुल झालंय। त्यामुळे प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय उरत नाहीये। मात्र अशातच खासगी बस चालक त्याचा गैरफायदा घेत दरापेक्षा तिप्पट दर आकारत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोलापुरातून एक बातमी येते। सोलापुरात काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे। अमर पाटील यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत झाल्यास मी लढणार अशी प्रतिक्रिया यावर दिलीप माने यांनी दिली आहे। देशात C295 एअरक्राफ्ट तयार करण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष लवकरच या प्लांटचं उद्घाटन करणार आहेत। अहमदाबादच्या कटोरामध्ये काही अज्ञातांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। काही लोकांनी तलवार दाखवून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। लखनौमध्ये पोलीस कोठडीमध्ये झालेल्या मृत्यूचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। दुपारी 1:30च्या सुमारास कैद्याची प्रकृती खालावली। लॉकअपमधील आणखी एका कैद्यानं त्याला पाणी पाजलंय। उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये अज्ञातांकडून एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी यावेळेस फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप संबंधित कुटुंबियांकडून करण्यात येतोय। गुजरातच्या म्हैसाणामध्ये एक भीषण अपघात झालाय। भरधाव येणाऱ्या कारनं स्कूटरला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 2 जण जखमी झाली आहेत। मथुरामध्ये काही लोकांनी दुकानात घुसून तोडफोड केली आणि मारहाण केली। पैशावरून 2 पक्षांमध्ये वाद झाला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। गाझियाबादमध्ये कार सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाय। टोळक्यांनी सेंटरचं गेट तोडण्याचा प्रयत्न केला। चोरीचा हा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झालाय।
राजस्थानच्या दौसामध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा मोह एका व्यक्तीच्या चांगलं अंगलट आलाय। चालती ट्रेन पकडताना ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून अपघात झालाय। जम्मूच्या नगरोटामध्ये ट्रक आणि बाईकचा भीषण अपघात झाला। ट्रकनं दिलेल्या धडकेत बाईकवरील तिघांचा मृत्यू झालाय। आग्रा इथं एका लग्न समारंभात झालेल्या गोळीबारामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। यामुळे एका महिलेला गोळी लागल्यानं ती गंभीर जखमी झाली आहे। बिहारच्या दरभंगामधील एका शाळेजवळ उभ्या असलेल्या 2 व्हॅनला आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची घटना समोर येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये आतंकवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाल्याची माहिती हाती आली आहे। यावेळेस एकाला पोलिसांनी अटक देखील केली आहे। अमृतसरमध्ये सीमेपलीकडून ड्रोनच्या मदतीनं पाठवण्यात आलेली ड्रग्जची खेप पोलिसांनी पकडली आहे। यावेळेस आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून 1 किलो हेरोईनसह 2 पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आले आहेत। अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरत असल्याचं समोर आलं। ड्रोनच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय यावेळेस व्यक्त करण्यात येतोय। सर्च ऑपरेशनमध्ये यावेळेस एक ड्रोन ताब्यात घेतलाय। इराणमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्याची सॅटेलाईट फोटो आणि छायाचित्र समोर आली आहेत। इराणच्या परमाणु हत्यार सेंटरला लक्ष्य करण्यात आलंय। इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचे उपग्रह चित्र समोर आले आहेत। त्यानुसार इस्रायलनं इराणचे पूर्वीचे अण्वस्त्र प्रशिक्षण केंद्र आणि क्षेपणास्त्र केंद्राला लक्ष्य केल्याचा दावा केला जातोय। इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांवरती हल्ला केल्याचा दावा केलाय। आम्हाला युद्ध नको, पण योग्य वेळ आल्यावर आम्ही इस्रायलच्या हल्ल्यांना उत्तर देऊ, असा थेट इशारा इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला दिलाय। इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान हिजबुल्लाहने मोठा दावा केलाय। लेबनॉनच्या पश्चिम भागामध्ये इस्रायली युद्ध विमानं रोखण्याचा दावा त्यांनी केलाय।